नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. आज आपण गद्यपाठ 5 वीरांना सलामी लेखिका अनुराधा प्रभुदेसाई यांचा लेख अभ्यासणार आहोत. सुरुवातीला लेखिकेचा परिचय बघूया. अनुराधा प्रभुदेसाई या प्रसिद्ध लेखिका आहेत. त्याचबरोबर लक्ष्य फाउंडेशनच्या संस्थापिका आहेत. लक्ष्य फाउंडेशन सैनिकी पेशाकडे तरुणांनी वळावं म्हणून कार्य करत असतं. लेखिकेने सैनिकांविषयी आदरभाव वाढावा म्हणून वेगवेगळ्या शाळांमधून जाऊन 12 वीरांच्या शौर्यगाथांच्या पुस्तिकांचं शाळांमध्ये वितरण केलेलं आहे. ऋणानुबंध सैनिकांशी कारगिल शौर्यगाथा हे दृकश्राव्य सादरीकरण सुद्धा केलेलं आहे. त्याचबरोबर सैनिकांसाठी रक्षाबंधन, सैनिकांबरोबर दिवाळी, सैनिक माझा व्हॅलेंटाईन, प्रत्येक सैनिक एक पंटी, सैनिकांसोबत युवा प्रेरणा या कार्यक्रमांच्या त्या आयोजक आहेत. आता लेख बघूया. हा लेख म्हणजे पर्यटक ते पन्नादाई असा लेखिकेचा प्रवास आहे. सुरुवातीला 2004 मध्ये सन 2004 मध्ये लेखिकेने पर्यटनास हा एक निव्वळ हेतू मनाशी धरून प्रवास केला. हा प्रवास कुठला होता? लेह, नुब्रा व्हॅली, पँगॉंग लेक, द्रास आणि कारगिल. प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात असताना, द्रास जवळ असताना लेखिकेला लडाखी ड्रायव्हरने कारगिल युद्धाच्या अनेक कहाण्या सांगितल्या, अनेक आठवणी सांगितल्या आणि त्या आठवणी ऐकत ऐकत त्या द्रासला पोहोचल्या. द्रासला पोहोचल्यानंतर त्यांनी तोलोलिंगच्या पायथ्याशी, तोलोलिंग नावाच्या पहाडाच्या पायथ्याशी ऑपरेशन विजयचं स्मारक पाहिलं. ऑपरेशन विजय हे कारगिल युद्धाचं स्मारक आहे. ते स्मारक पाहताना बाजूलाच भारतीय जवानांनी काबीज केलेली शिखराची रांग पाहिली. तोलोलिंग, रोकी नाव, हंप, इंडिया गेट, 3 पीपल, टायगर हिलचा सुळका, त्याच्या बाजूचा पॉइंट 4875. हे बघून त्यांच्या मनात विचार आले की 16,000 फूट उंच असलेली ही शिखरं, अंगावर धूळ घेत चढत जाणारी भारतीय सैनिक, वय वर्ष फक्त 22-23, दुर्दम्य आशावाद, असामान्य कर्तृत्व, प्रखर राष्ट्रनिष्ठा आणि अदम्य साहस याच्या जोरावर भारतीय सैनिकांनी पाकिस्तानला हरवलं. 1999 साली झालेलं हे कारगिलचं युद्ध. ही 22-23 वर्षाची मुलं शहीद झाली आणि ज्या मुलांना आशीर्वाद जायचं त्याच मुलांच्या स्मारकासमोर उभं राहून त्यांना सॅल्यूट करताना लेखिका व्यथित झाल्या, त्यांना वेदना झाल्या आणि तिथेच त्यांनी कारगिल युद्धासंबंधीची फिल्म पाहिली. त्यात शहीद वीराच्या आईचे बोल होते, जिस देश पर मैंने अपना बच्चा कुर्बान किया है उस देश से थोड़ा सा प्यार तो करो. हे शब्द लेखिकेला चपराक बसल्यासारखे वाटले आणि तिथेच लेखिकेने शपथ घेतली. लेखिकेने शपथ घेतली की शिस्त, निष्ठा, समर्पण आणि त्याग या माझ्या मध्यमवर्गीय शब्दकोशात सपकपणे वापरल्या जाणाऱ्या शब्दांना यथोचित न्याय देईन. सपकपणे, आळणीपणे, फारशी किंमत नसल्यासारखं. सैनिकाचं सगळं आयुष्य शिस्त, निष्ठा, समर्पण आणि त्याग या मूल्यांभोवती फिरतं आणि त्या मूल्यांना मी न्याय देईन असं त्या म्हणतायत. त्या म्हणतायत केवळ शब्द नाही तर तशी वृत्ती बनलेल्या सैन्य दलातील त्या वीरांचे भाट होऊन, भाट म्हणजे काय? स्तुती गाणारा कवी होऊन त्यांची कवनं गाईन आणि निदान पुढील 5 वर्ष नागरिकांना सोबत घेऊन या भूमीवर येऊन सर्व वीरांना सलामी देईन. पन्नादाईप्रमाणे सर्वसमावेशक मातृत्व अंगीकारेन आणि त्यांच्या त्यागाला पात्र बनण्याचा प्रयत्न करेन. पन्नादाई मेवाडमधील राणा संघाच्या मुलाचं रक्षण करताना तिने स्वतःच्या मुलाची कुर्बानी दिली. सगळ्यांचं मातृत्व पत्करणारी पन्नादाई व्हायचं लेखिकेने ठरवलं होतं. सगळ्यांचं म्हणजे सगळ्या भारतीय सैनिकांचं मातृत्व त्यांनी पत्करलं आणि इथून सुरू झालं ते मिशन लडाख. प्रतिज्ञापूर्ती सुरू झाली. प्रतिज्ञा घेतली लेखिकेने की सगळ्यांना मी इथे घेऊन येईल, जेवढ्यांना जमेल तेवढ्यांना मी इथे घेऊन येईल आणि या सैनिकांच्या शौर्याची गाथा त्यांच्या समोर गाईल. मिशन लडाख सुरू झालं, पण मिशन लडाखचा मुहूर्त कुठला? मिशन लडाखचा मुहूर्त ठरला रक्षाबंधन. बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारणारा भाऊ आणि भावावर निरपेक्ष प्रेम करणारी बहीण यांची साक्ष देणारा सण. सैनिकांना भेटून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा योग्य मुहूर्त ठरला. आपल्या रक्षणकर्त्याला प्रत्यक्ष भेटून राखी बांधली, आशीर्वाद दिले तर आपली कृतज्ञता व्यक्त होईल आणि राखीचा सन्मान होईल असं ठरलं आणि कारगिलला जायचं ठरलं.
24 जण आणि लेखिका असे सगळे मिळून कारगिलला जाणार होते. पण सैनिक रेजिमेंटसाठी जायला अनेक परवानग्या लागतात. सहजासहजी सामान्य माणसाला तिथे जाता येत नाही. शेवटी 14 कोरच्या लेहमधील हेडक्वार्टर मधून प्रतिसाद आला. 14 कोरच्या कर्नल झांनी लेखिकेला बोलवलं. लेखिकेचं मिशन ऐकल्यानंतर कर्नल झा यांनी शाबासकीची थाप दिली. ते म्हटले, वन्स कनेक्टेड ऑलवेज कनेक्टेड. लेखिकेला त्यांनी सांगितलं, शब्द दिला की आता आपले ऋणानुबंध जुळलेत, ते एकदा जुळले ते आयुष्यासाठी जुळलेलेच राहतील, असा शब्द कर्नल झा यांनी दिला आणि अर्थातच पुढे कर्नल झा त्याप्रमाणे वागले. जेव्हा पँगॉंग लेकच्या रेजिमेंटला लेखिका आणि त्यांच्याबरोबरचे 24 जण भेट द्यायला गेले, तेव्हा तिथलं वातावरण भावनिक ओलाचं होतं. एक मुलगा लेखिकेजवळ आला आणि त्याने सांगितलं की लेखिकेचा आवाज त्याच्या मंगल मावशीसारखा आहे. लेखिकेला भरून आलं. तिने सांगितलं, मी सुद्धा तुझी मावशी आणि हे सुद्धा तुझ्या बरोबर सगळे जण आले, ते माझ्या बरोबर आलेले हे सगळे तुझे नातेवाईकच आहेत. त्या मुलाने आणि त्याच्या बरोबरच्या सगळ्या इतर मुलांनी सगळ्यांना मिठी घातली आणि तिथं एक भावनिक ओलाव्याचं वातावरण निर्माण झालं. तिथून पुढे शेवटच्या टप्प्यात कारगिल आणि द्रासला जायला लेखिका आणि तो 24 जणांचा समूह निघाला. कारगिल मध्ये शिरताना एका पुलावर एक सैनिक तैनात होता. गाड्यांची तपासणी चालत असताना लेखिका त्या सैनिकाशी बोलत होती. तेव्हा त्याने सांगितलं की तुम्हाला परत याच रस्त्याने यावं लागेल. सहज भावाने लेखिका म्हणाली की या रस्त्याने येताना उद्या तू पुन्हा आम्हाला भेटशील. तेव्हा त्याने सांगितलं, तसं नाहीये, माझा साथीदार इथे असेल. 36 तासानंतर परतताना पुन्हा त्याच सैनिकाची भेट झाल्यानंतर लेखिकेने त्याला पुन्हा विचारलं, तू परत आलास का? तेव्हा त्या सैनिकाने सांगितलं की मी गेलोच नाही. लेखिकेला धक्का बसला. 36 तास एकाच जागी उभा असणारा सैनिक पाहून, त्याची कर्तव्यनिष्ठा पाहून लेखिकेला भरून आलं आणि त्यांनी विचारलं, हे कसं शक्य? त्याने हसत सांगितलं, सब कुछ आसान है मैडम जी, सिर्फ दिमाग में डाल देना है. 20-21 वर्षाच्या मुलाचे उत्तर ऐकून लेखिका त्याचं कौतुक आपल्या समोर सांगते. नंतर प्रतिज्ञापूर्ती 2006 मिशन लडाख. पण यावेळेसचं मिशन लडाख वेगळंच होतं, कारण 2006चं लडाख वेगळंच रूप घेऊन आला होता. आभाळच फाटलं होतं. कधीही पाऊस न पडणारा प्रदेश ओला चिंब झाला होता. बऱ्याच ठिकाणी नद्या सदृश्य पाणी वाहत होतं. लेखिका आणि त्यांचा चमू लेहला तर सुखरूप पोचले, पण पुढे कसं जायचं? पुन्हा एकदा कर्नल झा यांची मदत घेतली. कर्नल झा यांनी धीर दिला, काही हरकत नाही, तुम्ही फक्त प्रवासाच्या नियोजनात बदल करा, इतर ठिकाणी जाऊन या आणि नंतर मग काही दिवसांनी 2 दिवसांनी हे रस्ते मोकळे होतील. त्याप्रमाणे इतर ठिकाणी हिंडून आल्यानंतर कारगिल, द्रास इथे विजयस्तंभाला भेट दिल्यानंतर परत फिरल्यानंतर पुढच्या प्रवासाच्या मनोराज्य लेखिका आणि त्यांची समूह बांधत होता. आणि तेवढ्यात लक्षात आलं की खलसे येथे पूल कोसळलाय आणि परतीचा प्रवास होणं अशक्य आहे. खलसेचा पूल कोसळला होता. बाहेर मिट्ट काळोख, अनोळखी रस्ता, सोबत 10 तरुण मुली, रस्ता बंद, माघारी जाणं अशक्य, पुढे जाणं दुरापास्त अशी अवस्था. आता अशा वेळेस एकच आधार होता, तो म्हणजे आर्मी पोस्टचा. लेखिकेने त्या परत फिरा म्हणून सांगणाऱ्यांना विनंती केली की फक्त आर्मी पोस्टची परवानगी घेऊन येतो. आर्मी पोस्टवर पोचल्याबरोबर भीती आणि थंडीमुळे थरथरणाऱ्यांना लेखिकेला आणि तिच्या बरोबरच्या साथीदारांना सैनिकांनी गरम पाणी देऊन उबदार स्वागत केलं. पुन्हा एकदा कर्नल झा मदतीला धावून आले. युनिटमध्ये त्यांची सोय केली. एखादी मर्दुमकी गाजून आलेल्या योद्ध्यांप्रमाणे युनिटमधील 8-10 जणांनी लेखिकेचं आणि तिच्या बरोबरच्या लोकांचं जोरकस स्वागत केलं. 36 जणांना वाफा आलेला चहा आणि गरमागरम भजी खाऊ घातली. वयाप्रमाणे 4 ठिकाणी राहण्याची सोय केली. टेलिफोन लावून दिले. थोड्याच वेळात पूर्ण जेवण तयार केलं. रात्रीचे 12 वाजले होते. आप हमें मिलने के लिए इतनी दूर से मुंबई से आते हो, हमें भी आपके लिए कुछ करने का मौका दीजिए. सगळेजण कामकरी मुंगीसारखे झपाझप काम करत होते. प्रसन्न उमद्या चेहऱ्याने अत्यंतित कार्य व्यग्रतेत केलेलं आमचे हे आतिथ्य
माझ्या शहरातील आत्मकेंद्रीय आणि संकुचित आयुष्याला धक्का पोचवत होतं. शहरात 2 माणसं पाहुणी आली तर चेहरा वाकडे करणारे आम्ही इथे 8-10 जण 36 माणसांचा स्वयंपाक भर रात्री तयार करत होते. लेखिकेला त्याचं कौतुक वाटलं, आदर वाटला आणि पुढचा प्रवास सुरू झाला. 2007 मिशन लडाख. अर्थातच कर्नल झा यांची तिथून बदली झाली होती. त्यांच्या जागी आले ते कर्नल राणा. कर्नल राणा यांना लेखिकेच्या मिशनची माहिती मिळाली होती. त्यांना त्याविषयी अतिशय आत्मीयता वाटली. पण त्यांनी एक व्यथा सांगितली, वेदना मांडली. ते म्हणाले, आमच्याकडे नवीन रुजू झालेला मुलगा ज्या समाजातून येतो तिथलं भावविश्व आणि इथलं वास्तव यात जमीन आसमानाचा फरक आहे. टीव्हीमुळे समाजातला उथळपणा आणि मोबाईलमुळे घरची प्रत्येक गोष्ट त्याला कळते. या मुलांची मानसिकता सांभाळत त्यांना खऱ्या अर्थी सैनिक बनवणं हे फार जिकरीचं होत चाललंय. मला फार आनंद होत आहे की तुम्ही सैनिकाला समजून घ्यायला इथे येत असता. तुम्ही नेहमी इथे येत जा. कर्नल राणांची व्यथा, सैनिक कसं बनवणं, तरुण मुलांना सैनिक कसं बनवायचं, याचं कारण काय की टीव्हीमुळे समाजामध्ये लाचखाऊगिरी, भ्रष्टाचार हे सगळं या सैनिकांपर्यंत पोहोचतं. मोबाईलमुळे घरातली बारीक सारीक गोष्ट त्यांच्यामुळे पोहोचते, त्यांच्यापर्यंत पोहोचते. आणि मग अशा वेळेस या मुलांची मानसिकता दोलायमान होऊ शकते. ज्या समाजासाठी लढायचं, जो भारतीय समाज आपला म्हणून वागायचं, तिथं जे काही चालू आहे, जे टीव्हीमुळे त्यांच्यापर्यंत पोहोचतं, मोबाईलमुळे त्यांच्यापर्यंत पोहोचतं, त्यामुळे त्यांची मनस्थिती बिघडून जाते. त्यांना सैनिक बनवणं अवघड होऊन बसतं, असं कर्नल राणा म्हणतायत. आणि ते एका बाजूला खुश पण आहेत की भारतीय समाज लेखिकेच्या मार्फत का होईना, लेखिकेच्या मदतीने का होईना सैनिकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि हे असं नेहमी व्हायला पाहिजे असं कर्नल राणांना वाटतं. याच्यानंतर लेखिकेचं 2008 मिशन लडाख सुरू झालं. या मिशन लडाखमध्ये लेखिकेबरोबर एक तरुण मुलगी होती, भाग्यश्री. जेव्हा त्यांनी तोलोलिंगचा पहाड पाहिला, विजयस्तंभ पाहिला, तेव्हा भाग्यश्री स्वतःशीच बोलली आणि तिने तेच म्हणणं लेखिकेलाही सांगितलं. ती म्हटली, अगं या वातावरणात भारतीयत्वाचा सुगंध आहे. इथला प्रत्येक डोंगर माथा विजयश्रीचा साक्षीदार आहे. इथल्या मातीच्या कणाकणात कारगिल युद्धाचा रोमांचकारी इतिहास आहे. तो रोमारोमात जाणवतो आहे. आतापर्यंत कधीच अशी जाणीव झाली नाही. देशप्रेम, देशाभिमान फक्त सैनिकांपुरताच किंवा सीमेवरच असतो का ग? आपलं आणि त्यांचं काही देणं घेणं लागत नाही का? हा जो भाग्यश्रीला पडलेला प्रश्न आहे, हाच तर लेखिकेचा होता महत्वाचा हेतू मिशन लडाख मागचा, की भारतीय समाजाला, भारतातील तरुणाला सैनिकांविषयी आदरभाव निर्माण व्हावा यासाठीच हे मिशन होतं. आणि भाग्यश्रीच्या बोलण्यातून ते पूर्ण झालेलं जाणवते. याच मिशन लडाखला 2000च्या मिशन लडाखला ब्रिगेडियर ठाकूरने भेट दिली. ब्रिगेडियर ठाकूरने विनंती केली लेखिकेला की तुम्ही 5 वर्षांचा वादा केलात आणि तो निभावलात, याबद्दल अभिनंदन. पण माझा प्रेमाचा, वयाचा अधिकार आणि हक्क वापरून सांगतो, तुम्ही हे मिशन बंद करू नका. इथे नेहमी या. आमच्या तरुण जवानांना भेटा, त्यांचा हौसला बुलंद करा. तुमच्या शहरातील कुशाग्र बुद्धीच्या मुलांना सांगा, आम्हाला त्यांची गरज आहे. निदान 5 वर्ष तरी कमिशन ऑफिसर म्हणून डिफेन्स सर्व्हिसेस जॉईन करा. मग पुढच्या आयुष्यात तुमचं करिअर करायला तुम्ही मोकळे आहात. तरुण मुलींना सांगा की आमच्या जवानांची विवाह करायला डगमगू नका. आणि मला वचन द्या की हा जो लष्कर आणि नागरिकांमध्ये तुम्ही एक भावनिक सेतू बांधत आहात, ते काम थांबवणार नाही. ब्रिगेडियर ठाकूर यांनी मागितलेलं वचन लेखिकेने दिलं. लेखिकेने आश्वासन दिलं की ह्या वीरांच्या त्यागाला, समर्पणाला अधिक लायक, अधिक जबाबदार, विवेकी आणि देशाबद्दल कर्तव्याची जाण असलेली भारतीय नागरिक बनून युवकांनाही तसे बनवण्याचा आटोकाट प्रयत्न करेन. तिने सांगितलं, हे असं का सांगितलं? तर तिने सांगितलंय, लेखिकेने सांगितलंय, सैनिक काय म्हणतात, माघारी जेव्हा जाल परतून ओळख द्या आमची त्यांना आणि सांगा तुमच्या उद्यासाठी ज्यांनी आपला आज दिला. धन्यवाद.